महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही सिंगल सुपर फॉस्फेट हे रासायनिक खत आहे हे जी माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। तर सिंगल सुपर फॉस्फेट ह्या लागवडीमध्ये ह्या खतामध्ये तीन प्रकारचे पोषकांश तीन प्रकारचे घटक असतात। त्याच्यामध्ये पहिला घटक फॉस्फरस आहे, त्यानंतर सल्फर हा घटक येतो, त्यानंतर कॅल्शियम। ह्या पद्धतीने तीन घटक आपल्या ह्या एका लागवडीमध्ये आपल्याला भेटतात। तर 16% फॉस्फरस आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये असतो, त्यानंतर 11% सल्फर आहे, त्यानंतर कॅल्शियम 21%। ह्या पद्धतीने ह्या सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये ह्या पद्धतीने हे घटक असतात। त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट आपण बेसल डोस मध्ये वापरला तर खूप छान पद्धतीने आपल्या पिकामध्ये वाढ होते। तर आपण ऊस शेतीमध्ये बेसल डोस मध्ये एकरी 2 बॅग आपण सिंगल सुपर फॉस्फेट वापरावा तर खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ होते। त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट आपण वापरल्याने कोणकोणत्या पद्धतीचे फायदे आपल्या शेतीमध्ये होतात ही जी चर्चा आता आपण करूया। तर सिंगल सुपर फॉस्फेट आपण वापरल्याने ज्या ऊसाच्या मुळ्या असतात किंवा कोणत्याही पिकाच्या ज्या मुळ्या असतात त्या मुळ्या वाढण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट खूप छान पद्धतीने मदत करतं। तर पांढऱ्या मुळ्या म्हणतो आपण, तर त्यांची वाढ होण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपण हिरवळी खत करतो, त्यानंतर आपण कोणतेही लेग्युम क्रॉप म्हणतो आपण, म्हणजे लेग्युम क्रॉप म्हणजे जे द्विदळ धान्य असतात त्यांच्यामध्ये आपण जर सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला तर द्विदळ धान्य काय करतात की वातावरणामधला जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन जमिनीमध्ये फिक्स करण्याचं काम हे द्विदळ धान्य करतात। तर आपण हे सिंगल सुपर फॉस्फेट वापरल्यानंतर जे वातावरणाचं नायट्रोजन जमिनीमध्ये फिक्स करण्याची जी प्रोसेस असते, जी प्रक्रिया असते, त्याला खूप छान पद्धतीने वाढ भेटते। त्याच्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त नायट्रोजन आपला मातीमध्ये फिक्स होतो। त्याच्यासाठी आपण सिंगल सुपर फॉस्फेट हे द्विदळ धान्यामध्ये वापरणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपल्या पिकामध्ये सल्फरची डेफिशियन्सी असेल, म्हणजे सल्फरची कमतरता असेल, तर आपण सिंगल सुपर फॉस्फेट हे खत आपण वापरू शकता। त्यानंतर आपण रोग प्रतिकारक शक्ती जी असते पिकाची ती वाढवण्यासाठी आपण सिंगल सुपर फॉस्फेट ह्या लागवडीचा वापर करावा। तर आपण कोणतेही पीक करता तर आपण बेसल डोस मध्ये सिंगल सुपर फॉस्फेट हे आपण वापरावं। सर्वात महत्त्वाची गोष्ट ऑइल सीड क्रॉप म्हणतो आपण। ऑइल सीड क्रॉप मध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केल्याने आपल्याला ऑइल कंटेंट जे आहे पिकामध्ये ते जास्त होतं। तर आपण शेंगामध्ये किंवा सूर्यफुलामध्ये आपण जर सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला तर खूप छान पद्धतीने तेलाची जी प्रमाण असतो, तेलाचा जो पर्सेंटेज असतं ते खूप छान पद्धतीने त्या पिकामध्ये वाढतं। तर ह्या पद्धतीने ऑइल कंटेंट वाढवण्यासाठी, तेलाचं प्रमाण जास्त करण्यासाठी आपण सिंगल सुपर फॉस्फेट ह्या लागवडीचा वापर करावा। तर सिंगल सुपर फॉस्फेट वापरल्याने ह्या पद्धतीने आपल्याला फायदे होतात। तर आपण ऊस शेतीमध्ये बेसल डोस मध्ये आपण एकरी 2 बॅग आपण सिंगल सुपर फॉस्फेट हे वापरावं। त्यानंतर आपण भरणी करतो त्यावेळी आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा। तर ह्या पद्धतीने आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर ऊस शेतीमध्ये केल्याने खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ होते। तर ह्या पद्धतीने आपण सिंगल सुपर फॉस्फेट वापरल्याने तीन घटक आपल्याला एकाच वेळी तीन घटक आपण देऊ शकतो, कॅल्शियम, फॉस्फरस आणि सल्फर हे तीन घटक आपण देऊ शकतो आणि हे घटक दिल्याने खूप छान पद्धतीने पिकामध्ये वाढ होते। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।